मुंबईच्या मलबार हिल परिसरातलं सुप्रसिद्ध हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्क लवकरच या उद्यानांना नवा लुक मिळणार आहे। अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याकरता इथं 5 कोटींचा खर्च करून वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जाणार आहेत। मुंबईत आलात आणि म्हातारीचा बूट पाहिला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही। कमला नेहरू उद्यानातील या सुप्रसिद्ध म्हातारीच्या बुटाची लवकरच दुरुस्ती करून त्याला आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे। गिरगाव चौपाटीकडील बाजूला व्ह्यूइंग गॅलरी केली जाणार आहे। गॅलरीचा काही प्रमाणात बाहेर येणारा आणि अधांतरी असल्याचा भास निर्माण करणारा कॅन्टिलिव्हर प्रकारचा कठडा बसवला जाणार आहे। इथंच 2 छोटी तळी बांधली जाणार आहेत। या तळ्यांच्या कठड्यावर आणि म्हातारीच्या बुटावर लहान मुलांच्या गाण्यातील संकल्पना मनोहारी पद्धतीने चित्रित केली जाणार आहे। शिवाय समोरचं हँगिंग गार्डनही कमला नेहरू पार्कला पुलानं जोडलं जाणार आहे। वृक्षांच्या उंचीच्या पातळीवरून जाणारा स्कायवॉक प्रमाणे कॅनोपी वॉक तयार केला जाणार आहे। त्या ठिकाणी जे संपूर्ण वॉकिंग प्रमोनार, व्ह्यूइंग गॅलरीज, एम्फी थिएटरला फ्रेंडली एम्फी थिएटर वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रॉपर लाइटिंग हे सगळी गोष्टी करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर लॉंग टर्म वर्क्समध्ये त्या ठिकाणी जे स्लोपला फायनल शेप देणे वगैरे हे सगळं करण्यात येणार आहे। लहान मुले असतात त्यामुळे एक ब्रिज प्रस्तावित करण्यात आलेली आहे जे फिरोजशाह मैदान आणि कमला नेहरू मैदान यांना जोडतील। दोन्ही उद्यानांमधील पायवाटा मातीच्याच ठेवण्यात येणार आहे। फिरोजशाह मेहता उद्यानातील अनेक झाडांना प्राण्यांचा आकार देण्याचं प्रस्तावित आहे। दोन्ही उद्यानांमधील मोकळ्या जागांमध्ये चांगली हिरवळ असणार आहे। शिवाय पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी आकर्षक वॉटर फाउंटन बसवलं जाणार आहे। फिरोजशाह उद्यानला परत टोपियरी गार्डन करायची मानस आहे, परंतु तो शेवटची टप्प्यामध्ये आहे। पहिली टप्प्यामध्ये कमला नेहरू उद्यानचे अपग्रेडेशन, स्लोप स्टेबिलायझेशन, त्या स्लोपमध्ये प्लांटेशन, त्या स्लोपमध्ये वॉकिंगची ट्रॅक्स क्रिएट करणे अशा प्रकारची आहे। त्याची निविदा जी आहे ते काढण्यात आलेली आहे आणि लवकरच त्याची मसुदापत्र स्थायी समितीपुढे जाणार आहे। दिव्यांगांनाही उद्यान सहजरित्या पाहता यावं यासाठी जागोजागी रॅम्प असणार आहेत। उद्यानातील रोपवाटिकेचं अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून नूतनीकरण केलं जाणार आहे। लहान मुलांसाठी अधिक आकर्षक खेळणी बसवली जाणार आहेत। मुंबई महापालिकेचा हा प्लॅन यशस्वी झाल्यास या दोन्ही उद्यानांचं सौंदर्य आणखी वाढेल एवढं निश्चित। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।